संजय काकांना पलूस कडेगावमधून सर्वाधिक मताधिक्य देणार पृथ्वीराज बाबा देशमुख दुदोंडी येथे बैठक प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 400 पार हा नारा यशस्वी होण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत पलूस कडेगाव तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी रात्रीचा दिवस करू असे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले। सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ दुदोंडी येथील बैठकीत देशमुख बोलत होते। ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदललाय। गरीबातल्या गरीब माणसाची परिस्थिती बदलण्याचं काम त्यांनी केलंय। देश सर्व पातळीवर प्रगती करत आहे। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक विकास कामं करण्यात आली आहेत। या पुढच्या काळात जिल्ह्याचा विकास वेगानं व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं आवश्यक आहे। मोदीजींचा अबकी बार 400 पार हा नारा यशस्वी होण्यासाठी आम्ही पलूस कडेगावमधून सर्वाधिक मताधिक्य देऊ। त्यासाठी आम्हाला रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल, परंतु संजय काका मोठ्या फरकानं निवडून आणू असं प्रतिपादन पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले। यावेळी खासदार संजय काका पाटील म्हणाले, जनतेच्या ज्या कामासाठी पद दिले आहे ते काम निष्ठेनं करणं हे आमचं तत्व आहे। लोकांची सेवा हेच खरं राजकारण आहे। या निवडणुकीत या भागातून मला चांगली मते मिळतील यावर माझा संपूर्णपणे विश्वास आहे। संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह या भागातील सर्व पदाधिकारी माझ्यासाठी, पक्षासाठी आणि विशेष करून मोदींसाठी परिश्रम घेत आहेत याची मला जाणीव आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, भाजपा युवा मोर्चाचे रोहित पाटील, शिवाजीनाना मगर, संदीप पाटील भोगावकर, सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी। आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तिचा जागर। नमस्कार। टाइप करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।